द्वारे देवाचे द्वारे उभा क्षण भरे तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारे जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाय सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासांची कोणा द्वारके चाराना पांडवा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरक्षं वरं पुण्डरीकाय धातु समागतचित्तं तमानन्दचन्द्रं सर्वमलिङ्गं वन्दे पाण्डुरङ्गम् Oh
दयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे विकर तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यामार करे संतांचा चरणी शरणे का जनार्दनी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या अभंगामध्ये विश्वगुरु श्री ज्ञानोबा आहे आपल्याला देवाच्या द्वारामध्ये जाण्याचा मार्ग सांगतात आणि देवाच्या द्वारामध्ये गेल्याच्या नंतर त्यापासून होणारे फायदे कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये मिळतात याचं वर्णन ज्ञानोबा आजच्या अभंगात करतात विठ्ठला म्हणतात देवाच्या द्वारामध्ये नुसता एक क्षण जरी तुम्ही उभा राहिलात तेने मुक्तीचारी साधलेल्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये क्रिया सांगितली काय करायचं आपण आणि उत्तरार्धामध्ये त्याची फलश्रुती सांगितली काय मिळेल म्हणजे पहिलं सांगितलं देवळाकडे या म्हणजे क्रिया सांगितली देवळाकडे या आणि दुसऱ्या आल्याच्या नंतर काय मिळेल पहिल्या चरणात दुसऱ्या चरणात तसंच आहे दुसऱ्या चरणामध्ये अशी साधना करा हरिमुखे म्हणा ही साधना करा ही क्रिया करा परिणाम काय होईल पुण्याची गणना तिसऱ्या चरणात तसंच आसोनी संसारी संसारात राहायचं पण मुखानं मात्र भगवत परमात्म्याचं भजन करायचं परिणाम काय वेद शास्त्र उभारी हे सगळं झालं ज्ञानोबाला कुणीतरी प्रश्न विचारला ज्ञानोबाला तुम्ही सांगता तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा याला पुरावा पाहिजे ना ज्ञानोबाला म्हणतात पुरावा कसा द्यायचा किती मोठा पुरावा देऊ तुम्हाला सांगा सर्वात मोठा पुरावा झाला ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी या विश्वाच्या सत्याने चालतंय त्याला जगाचा चालक मालक म्हणतात
पण धर्माच्या घरी उष्ट्य पतळा उचलायचं काम देवाने करावं. हे कशाचं प्रतीक आहे, कशाची ताकद आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना असा सरळ भाव अभंगाचा तुम्हा सर्व मायबापांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. उरलेल्या काही वेळामध्ये जशी सद्गुरूची कृपा होईल, हनुमंतरायाची कृपा होईल, पंढरदेश पांडुरंग परमात्म्याची कृपा होईल आणि तुम्हा सर्व मायबापांचा आशीर्वाद जसा प्राप्त होईल तसा या अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल श्री क्षेत्र दुमीचा पाडा या ठिकाणी या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये, हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये हा सप्ताह आयोजित झाला. वर्ष पहिलंच का बाबा? आणि पहिलं वर्ष सप्ताहाची सुरुवात आणि एवढ्या धामधुमीमध्ये. वा वा, एकदा तुमच्या करता टाळे वाजा. हा, जगात माणसाच्या प्रयत्नानं काही होईल, पण माणसाच्या प्रयत्नानं संतांची संगत होत नाही. त्याच्याकरता जन्मजन्मीची पुण्य एकसाई लागते. माणसाच्या प्रयत्नानं काही होईल, परंतु माणसाच्या प्रयत्नानं भगवत चिंतनामध्ये रसनिर्मिती होत नाही. त्याच्याकरता साधूची कृपा लागते. पहिल्या वर्षाला इतकं नियोजन सुंदर बनवलं दादा. काय ती सिस्टीम, काय ते हार्मोनियम वादक, काय ते गायक, काय ते चाली. बाबांना बऱ्याच वेळा मी पाहिलं. त्या बाबाचं काय सांगायचं. हो, आमचे मूळ स्वरात गायन करतात बाबा, टिपला जात. म्हणून या सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये माझ्यासारख्या पामराला सेवा करायला मिळते. ही फार अधिकारी माणसं आहे. उलट बाबा, इथून पुढे तुम्ही असं म्हणतो बाबा, ग्रामपंचायतीने जो माळा घालेल त्याला बक्षीस ठेवलं पाहिजे. जो गळ्यात माळा घालेल ना त्याला पंचायतीकडून बक्षीस ठेवलं पाहिजे. त्याचा सत्कार केला पाहिजे हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये. काळाच्या ओघामध्ये हे सगळं लोप पावत चाललेलं आहे, लक्षात घ्या. शिक्षण वाढलंय, वाढू द्या ना, पण शिक्षणाला जर संस्काराची जोड राहिली नाही तर ते शिक्षण अधोगतीला घेऊन जाते. हो, 80 कोटीचा मालक वृद्धाश्रमामध्ये मरतोय दादा. 40 कोटी 2 मुलांनी वाटून घेतले, परदेशामध्ये निघून गेले शिक्षणासाठी. त्या मुलीने हाताला धरलं, वृद्धाश्रमामध्ये त्या बाबाला घेऊन आली आणि सेवेकराला विनंती केली, माझ्या बापाला सांभाळा. म्हणलं माझं तेच काम आहे, त्याची हे तेच काम आहे माझं, सांभाळतो तुझ्या वडिलांना. ओळख सांग ना तुझ्या वडिलांची. कडाडले आजोबा आणि सांगू लागले, ए दादा, 80 कोटीचा मालक तुझ्या समोर उभा आहे, करतो काय वाट चोराची लागली. ही पेपरला बातमी होती, काही दंतकथा नाही मांडली. ही परिस्थिती आत्ताची आहे. म्हणून गावामध्ये सप्ताह होत असेल ना, समजून घ्या आपल्या भाग्याचा उदय झाला. हे सहज नाही घडत. आता नाशिक मध्ये कुंभमेळा भरणार आहे. किती वर्षाने तो कुंभमेळा? 12 वर्षानंतर कुंभमेळा. तर मग एखादी पर्वणी आली का आपण सगळा लोंढा तिथं जातो. कशा करता? जे काही जीवनामध्ये चुकून माकून दोष घडलेले असतील ना, ते सगळ्यांची निवृत्ती व्हावी, म्हणजे ते धुवून निघावे म्हणून तिथं आपण जातो. पण लक्षपूर्वक ऐका, ही क्रांती ज्ञानोबा आहे. 12 वर्षांनी पर्वणी नाही, 12 महिन्याला प्रत्येक गावात पर्वणी घालून दिली. त्या पर्वणीचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. लक्षपूर्वक ऐका. हो, म्हणून हे सप्ताह जर 7 दिवस जर बसला ना, पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या काल्याच्या दिवसापर्यंत ही उपासना आहे, भाग्यानं आपल्या सगळ्यांच्या वाट्याला आली. सहजासहजी घडत नाही. जन्म जन्मी
तुम्ही सगळं कराल जीवनामध्ये, संपत्ती कमवाल, धन कमवाल, पण ज्ञानोबासारखा साधू आपल्या जीवनामध्ये येणं अवघड आहे. तुकोबासारखा साधू आपल्या जीवनामध्ये येणं अवघड आहे. कोणी एखादा महात्मा आपल्या घरी येणं अवघड आहे, आपल्या गावामध्ये येणं अवघड आहे दादा. आणि जर तो येत असेल तर भाग्याचा उदय झाला. म्हणून साधूची संगती मोठ्या भाग्याने मिळते, संतांची संगती मोठ्या भाग्याने मिळते. आणि ती जर योगायोगाने मिळाली बाबा, योगायोगाने मिळाली आणि त्याचा जर क्षेम झाला नाही, म्हणजे सांगायचं काय मला का काही गोष्टी योगायोगाने प्राप्त होतात पण त्याचा क्षेम होणं अवघड आहे. म्हणजे हा काही कीर्तनकार योगायोगाने झाला पण टिकलच याची गॅरंटी नाही, टिकलच याची गॅरंटी नाही. पण परमार्थामध्ये आहे, परमार्थामध्ये विद्वत्ता ज्ञान हे एका बाजूला आणि आचरण एका बाजूला. परमार्थामध्ये जर आचरण राहिलं नाही तर तुमची विद्वत्ताही काही कामाची नाही. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवालता या मान. सगळ्यात दुर्लभ साधूची भेट आहे. तीन गोष्टी तशा फार दुर्लभ सांगितल्या. नरदेह दुर्लभ सांगितला, मुमुक्षुची भेट दुर्लभ आहे आणि संतांची संगती दुर्लभ आहे. हो, म्हणून महाराज म्हणतात एक ठिकाणी, बहु अवघड आहे संत भेटी, 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 बहु संतांची भेट दुर्लभ आहे. सगळं शक्य आहे पण साधूची भेट होणं अवघड आहे. आणि कदाचित योगायोगाने साधूची भेट जरी झाली तर साधू ओळखता येणं अवघड आहे. कारण की ऐका, लक्षणाचा साधू आणि अवसानाचा साधू दोन पद्धती आहेत. एक अवसानाचा साधू आहे आणि एक लक्षणाचा साधू आहे. साधू थोरा दाम, 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 कलियुगी. साधू थोर जाणा, ज्ञानोबासारखा साधू मिळणं अवघड आहे. निवृत्तीनाथ महाराजांसारखा साधू मिळणं अवघड आहे. आता साधूच्या ठिकाणी एक भूमिका असते, साधूच्या ठिकाणी द्वैत नसतं. हो, संतांच्या तुलनेमध्ये माय कमी पडते. उपमा देत असताना जरी मायेची उपमा दिली तरी आई आपल्या लेकरावर जितकं प्रेम करते ना त्यापेक्षा काही पटीचं प्रेम साधू आपल्या शिष्यावर करतो किंवा या प्रजेवर करत असतो.
आई सुद्धा कमी पडली. आईचा जर विचार केला तर बाबा तिच्यासारखं निस्वार्थी प्रेम लेकरावर कोणी करत नाही. सज्जन मुलावर आई प्रेम करेल यात काय नवल आहे. गांधारीला माहित होता तिचा मुलगा कसा आहे. दुर्योधन राजगादीवरती बसला तर त्या ठिकाणी हस्तिनापुराचा नाश होईल गांधारीला माहित होतं. कृष्णाचे प्रयत्न होते दुर्योधनाला मारण्याकरता आणि गांधारीचे प्रयत्न होते माझा मुलगा वाचेल कसा. आयुष्याची तपश्चर्या बाजूला केली, डोळे उघडून आपल्या मुलाला पाहिलं. सज्जन मुलावर प्रेम करेल यात काय नाही. दुर्जनावर सुद्धा प्रेम करते, तिचं नाव आई आहे. पण संतांच्या तुलनात ती सुद्धा कमी पडली. महाराज म्हणतात आई का कमी पडते तर ती जितकं प्रेम तिच्या लेकरावर करते तितकं प्रेम ती इतरांच्या लेकरावर करत नाही. हा कमीपणा तिच्या ठिकाणी. पण संताच्या ठिकाणी तसं नाही. संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही. ज्या आळंदीमध्ये ज्ञानोबराला फिरू दिलं जात नव्हतं. ज्ञानोबराची सावली पडली तरी विटाळ मानणारा समाज आळंदीमध्ये होता. इंद्रायणीला स्पर्श करू दिला जात नव्हता. का तर इंद्रायणी वाटेल. त्याच ज्ञानोबरायांनी म्हणावं जे खळांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी. सांगा ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल हे उद्गार आहे. भेद नाही अंतःकरणाच्या गाभाऱ्यामध्ये. म्हणून एक संतांमध्ये दोन प्रकार, एक अजान सिद्ध संत आणि एक साधन सिद्ध संत. साधन सिद्ध संत कुणाला म्हणावं. सामान्यासारखे जन्माला आले, सामान्यासारखे राहिले, सामान्यासारखा व्यवहार केला आणि सामान्य राहून असामान्य कार्य केलं त्याला म्हणावं साधन सिद्ध संत. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणलं तर जगद्गुरु तुकोबर आहे. तुमच्या माझ्यासारखे जगले पण आपल्यामध्ये राहून असं काही कार्य करून गेले. तुका झाला असे कळस आणि भजन करा भक्तीचा कळस तुकोबरा झाले. दुसरा क्रमांक आहे अजान सिद्ध संत. संत म्हणून अवताराला आले, संत म्हणून कार्य केलं आणि संत म्हणून समाधिस्थ झाले. स्वरूपच सांगायचं तर ज्ञानोबरा आहे. लक्षात ठेवा ज्ञानोबरा अजान सिद्ध संत आहे. संत म्हणून कार्यरत राहिले. ज्ञानोबरायाची ख्याती जर सांगायची म्हणली तर ज्ञानोबराया जिवंत असताना जितके काही कार्य केले का त्याच्यापेक्षा काही पटीचे कार्य समाधिस्थ झाल्यावर केले. तुमच्या माहिती कर समाधिस्थ झाल्याच्या नंतर सुद्धा ज्ञानोबरायाने बरेच कार्य केलेले आहेत. त्याचे दाखले सुद्धा पुराणामध्ये. म्हणून एक संत आहे साधन सिद्ध, दुसरे संत आहे अजान सिद्ध संत. ज्ञानोबराला का अजान सिद्ध संत म्हणायचं त्याचं उत्तर असायचं दादा याती कुळाचा विचार केला नाही. हा कोण कुळाचा आहे, याची जात काय हे पाहिलं नाही, पशु आहे हे पाहिलं नाही, दगड आहे हे पाहिलं नाही. सगळ्यांचा उद्धार केला. एकाच आसनाखाली बसवलं आणि सगळ्यांना ज्ञानेश्वरीचं अमृत पाजलं. न पाहे याते कुळाचा विचार
ज्ञान लोपलं होतं ना सगळ्यांच्या समोर प्रगट केलं. लोपले ज्ञान जनी हित ज्ञानाची कोणी अवतार पांडुरंग. हो, एक गुरु आणि एक शिष्य परंपरा आली बाबा. निवृत्तीनाथ महाराजांपासून ज्ञानोबरायापर्यंत पुन्हा ज्ञानोबरायांनी तसं ठेवलं नाही. ज्ञान देव सार सोजविले, सगळ्यांना मार्ग मोकळा केला. दादा आजही आपल्या सर्वांना तो ज्ञानेश्वरीचा आनंद लुटता येतोय. एवढं सोपं नव्हतं हे. तुमच्या माझ्या समोर ज्ञानेश्वरीचं प्रागट्यकरण करणं एवढं सोपं नव्हतं. त्यावेळेला त्या ठिकाणी ज्ञानोबराने विरोध केला होता. हो, हे धर्मसभा बसली होती, विरोध झाला ज्ञानोबरायला. स्वतःला ज्ञानदेव म्हणतो ना अज्ञानासारखा वागतो. स्वतःला निवृत्ती म्हणतो प्रवृत्तीत गुंततो. स्वतःला सोपान म्हणतो इथं का गुंतला, तिकडे का सोपा मार्ग केला नाही. स्वतःला मुक्त म्हणते, मग का मुक्त झाली नाही. कोणाच्या वाट्याला आले दादा? तुमच्या माझ्या कुणाच्याच वाट्याला आला नाही. पण त्या वेळेला बंड पुकारला होता ज्ञानोबरायांनी, मला हे जगाकरता मोकळं करायचंय. ऐका, सोपं नव्हतं ते. हे अशी सभा बसली होती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, ज्याच्या मुखोद्गत असे 6 जण पुढे बसले होते. ज्याच्या 4 वेद पाठ येते दुसऱ्याला आहे, 3 वेदावाले त्याच्या माग, 2 वेदावाले त्याच्या माग, 1 वेदावाले त्याच्या माग. आणि मग असं गाव बसलं होतं पैठण मध्ये, त्या धर्मसभेमध्ये. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी त्या सगळं ब्राह्मण वृंदांना नमस्कार केला आणि सांगितलं, तुमची श्रीमंती सांगा. काय नाही, आमच्या वडिलांनी तर देहांत प्रायश्चित्त केलं. सिद्धिपत्र कोण देईल? सांगा आता तुमची श्रीमंती. त्यावेळी त्या पैठण मध्ये सगळं धर्मपंडितांनी सांगितलं, अरे तुम्ही एका संन्यास घेतल्याच्या नंतर तुमची उत्पत्ती झाली. तुमच्या बापाचं कुळ भ्रष्ट आहे, तुमच्या आईचं कुळ भ्रष्ट आहे, तुमचं कुळ भ्रष्ट आहे. टीका झाली ज्ञानोबरायावरती. घळघळ घळघळ डोळ्यातून अश्रू निघत होते. पण त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये तिथं ते भोजलिंग काका होते, सुतार समाजाचे होते. आजही तुम्ही आळंदीमध्ये गेला तर तुम्हाला भोजलिंग काकाची समाधी दिसेल तिथं. ते भोजलिंग काका समोर आले. आळंदीहून हे लेकरं इथं आले, ज्या अर्थी पैठणला न्याय मागण्याकरता आले, त्या अर्थी त्यांना परत पाठवता का म्हणे, काहीतरी न्याय द्या. आणि मग त्यावेळेस धर्मपंडितांनी एक निर्णय घेतला. म्हणलं तुम्हाला सिद्धिपत्र मिळणार नाही, तुम्हाला वेदाचा अर्थ सांगता येणार नाही. मग काय करायचं? तुम्हाला एकच करावं लागेल. दगड दिसला का त्याला देव मानायचं, त्याची पूजा करायची. सखा माझा ज्ञानेश्वर